निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षास जीवे मारण्याची धमकी। सतीश रोठे यांनी IAS विशाल नरवाडेंची केली होती तक्रार। बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले IAS अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकारने नियुक्ती केली होती। निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांना स्वगृही नियुक्ती देता येत नाही असा नियम असतानाही नियुक्ती देण्यात आली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश रोठे यांनी यासंबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना तक्रार केली होती। या तक्रारीची दखल घेत 2 दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली। विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या समर्थकांनी व नातेवाईकांनी ॲडव्होकेट सतीश रोठे यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे। ॲडव्होकेट रोठे यांनी यासंबंधी बुलढाणा पोलिसात तक्रार दिली होती। पोलिसांनी 4 अनोळखी इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। तसेच या सर्व घटनेची तक्रार मुख्य निवडणूक आयोगाकडेही करण्यात आली आहे। यावर निवडणूक आयोग पोलिसांना काय सूचना करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। भारतीय निवडणूक आयोगाकडे स्थानिक जिल्हा परिषदेचे CEO विशाल नरवाडे साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी असताना त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप होऊ नये, ठपका लागू नये या उदात्त भावनेतून आम्ही आदरणीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार केली। त्या तक्रारीनुसार त्यांची चौकशी झाली आणि त्यांच्या बदलीचे आदेश पारित झाले। लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्ही सदर तक्रार केली, चांगल्या भावनेतून केली। असे असताना त्यांची बदली झाल्यापासून दैनंदिन मला जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले। 2-3 त्यांचे नातेवाईक या अनुषंगाने मला फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे। ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची गळचेपी आहे। सदर घटना निंदनीय आहे, याचा आम्ही निषेध करतो। हे प्रकार त्वरित थांबला पाहिजे, अन्यथा आझाद हिंद आणखी आक्रमक होईल हा इशारा आम्ही या माध्यमातून देतो। सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।